नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. बघणाऱ्याच्या नजरेत पाप असतं. जिम मध्ये वर्कआउट करणाऱ्या मुली ह्या एक्सरसाइज करून स्वतःला फिट ठेवण्यासाठी, आपले मसल्स स्ट्रॉंग करून फिजिकली फिट राहण्यासाठी जिम मध्ये येणं त्यांना आवश्यक वाटतं. नोकरी बिझनेस करत असताना, कॉम्प्युटरवर काम करताना एका जागी बसून त्यांना काम करावे लागते. दिवसातून एकदा जिम मध्ये जाऊन एक्सरसाइज करून स्वतःला फिट ठेवणं हे शरीराला आवश्यक असतं. मग ते शरीर स्त्रीचं असो किंवा पुरुषांचं. परंतु पडळकर सारखे यांना फक्त स्त्रीचं शरीर दिसतं. असं का, असा प्रश्न मला पडलेला आहे. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी नाहीतर आणि अनेक तालुक्यासारख्या ठिकाणी आपण शहरात वावरणाऱ्या मुली बघितल्या असतील तर त्यांच्या घरच्यांना, त्यांच्या आईवडिलांना, भावंडांना याच्यात काही वाटत नाही. एक्सरसाइज करणं, स्विमिंग करणं, सायकलिंग करणं हे सगळ्यांना आवश्यक वाटतं. आणि असं असताना पडळकर सारखे येड्या कबाळ्याला मुलींकडे पाहण्याचा इतका विकृत दृष्टिकोन असू शकतो. त्यांना मला सांगायचंय की असं शाळा कॉलेजेस बाहेर असे मवाल्यांची टोळकी असतात ना, त्यातली मुलं अशीच मुलींवरती कॉमेंट्स पास करत असतात, मुलींबद्दल बोलत असतात. हे बोलणं आपल्याला शोभणारं नाही. अहो, आम्ही सावित्रीच्या लेकी आहोत. आज सावित्रीने आम्हाला शिक्षण दिलं म्हणून आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. आम्ही अहिल्यादेवी, झाशीची राणी, तारा राणी, जिजाऊचा लढाऊ बाणा आमच्या अंगी आहे. स्त्री ही उपभोगाची वस्तू नसून स्त्रीचं स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. आणि त्यावर घाला घालण्याचा जर का कोणी प्रयत्न केला तर आम्ही गप्प बसणार नाही. खूप झालं, हिंदू मुस्लिम झालं, मराठा ओबीसी झालं, सगळ्यांमध्ये भांडणं लावणं. आता स्त्रियांना घराच्या उमऱ्यामध्ये जाऊन पुन्हा घरात राहा आणि चुलीवरती चुल्या फुंकत बसा, असं जर का तुमच्यासारखे आगंतुक लोक सल्ला देणार असतील ना, तर हल्लीची स्त्री ते जुमानणार नाही. कारण ती तुमच्या बरोबरीने तुमच्या एक पाऊल पुढे आहे आणि शिक्षित झालेली आहे. हे लक्षात ठेवा.